नोट्स कोणी काढल्या नाहीत? कोणी आहे का? आपण वाचले तर कळतं ना. अरे एनसीआरटी नाही रे ते. हे आहे ना, हेच तर आहे ते बरोबर. ठीक आहे. हे बघा, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, पुन्हा तेच आपलं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल चाललंय. आणि क्वांटम मेकॅनिकल मॉडेल मध्ये आपण काय बघतो आहोत, तर आपण क्वांटम नंबर बघतो आहोत. क्वांटम नंबरचे 4 असतात आणि ते टाकतो ना, आपण रिव्हिजन केल्यावर बघतो. क्वांटम नंबर हे 4 असतात. 4 मधला फर्स्ट असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याला एन एज टू आपण म्हणतो 1 2 3 4. त्याला के11 आपण शो करतो. सेकंड असतो ऍझोम्युथल क्वांटम नंबर, तो रिप्रेझेंट करतो ऑर्बिटल सबशेल्सला, एसपीडीएफ ला. कशाला? एसपीडीएफ ला. एसपीडीएफ मध्ये पुन्हा किती ऑर्बिटल्स आहेत, किती ऑर्बिटल्स आहेत, ज्यांना कोण शो करतो? एम शो करतो, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि स्पिन क्वांटम नंबर हा लास्टली काय शो करतो, की इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज. याला काय करतो? स्पिन क्वांटम नंबर शो करतो. तर जनरली आपण पुढे बोललो होतो पुन्हा की ॲटॉमिक ऑर्बिटलला शेप असतात का एसपीडीएफ ला, तर यस. एसपीडीएफ ला आपण डायरेक्ट ऑर्बिटल म्हणू, काय म्हणू? सबशेल पेक्षा ऑर्बिटल म्हणून, कळलं? आता एसपीडीएफ ला काय म्हणायचं? ऑर्बिटल्स. मग ऑर्बिटल मध्ये एस चा शेप बघितला होता, पण कसा होता? एस चा शेप कसा होता? शेप ऑफ ऑर्बिटल्स. एस चा सर्क्युलर असतो रे. एस ऑर्बिटलचा शेप हा सर्क्युलर असतो, कारण त्याला नोड नसतो. कोणता नोड नसतो? कोणता नोड? अँग्युलर नोड. कोणता नोड? अँग्युलर. 2 टाईपचे नोड असतात. एक असतो रेडियल नोड, सेंटर मध्ये, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन असतो, त्याला रेडियल नोड म्हणतात. कोणता? रेडियल. अँग्युलर नोड म्हणजे प्लेन्स. कळालं? तर एसला सर्कल मध्ये नोड असतात, पण असे व्हर्टिकल नोड नसतात. त्या व्हर्टिकल नोडला म्हणतात अँग्युलर नोड. त्यामुळे एस हा सर्क्युलर अशा प्रकारचा काय असतो? स्फेरिकल शेप असतो. पी ला सर्क्युलर नोड, रेडियल नोड नसतात, पण त्याला असे व्हर्टिकल नोड असतात, त्याला म्हणतो आपण अँग्युलर नोड. काय म्हणतो? मग त्याच्यामध्ये 2 पार्ट तयार होतात. डी ला किती नोड असतात? 2 नोड असतात, त्याच्यामध्ये 4 पार्ट तयार होतात. कळलं? तर एस चा शेप सर्क्युलर, पी चा शेप डंबेल, डी चा डबल डंबेल. डी चा डबल डंबेल होते, हेही सर्कलच, पण त्याचं काय झालं? अँग्युलर नोडने पार्टिशन केलं. हाही सर्कल होता, याचे अँग्युलर नोडने पार्टिशन केलं, याचं अँग्युलर नोडने पार्टिशन केलं नाही. पण एस कडे अँग्युलर नोड नाही, पण एसच्या मध्ये सर्कल मध्ये नोड्स आहेत, त्याला रेडियल नोड म्हणतात. काय? रेडियल नोड. एस कडे एक वेगळं थिंग आहे, सर्कल मध्ये नोड्स आहेत, त्याला रेडियल नोड म्हणतात. तर आपण शिकलो होतो 1s ला नोड नसतात, 2s ला 1 नोड असतो, 3s ला 2 नोड्स असतात. डायग्राम आठवत असेल तर बघा, असं डायग्राम काढलं होतं मी. हा 1s चं प्रोबॅबिलिटी होतं, हे 2s चं असं होतं बघा, आणि 3s चं असं होतं. 2 ठिकाणी नोड आले होते, बरोबर ना? कालची डायग्राम बघायची. डायग्राम जे नीटला वगैरे सर्व ठिकाणी आज केलेली आहे. या शेप्स मध्ये कोणा काही प्रॉब्लेम आहे? नाही. बरोबर. आपण आता शेप्स मध्ये बघतोय, आणि शेप्स मधनं मग आपण ओके, एस ऑर्बिटल बद्दल बोलतोय आपण. एस पी डी. एस ऑर्बिटल हे स्पेरिकल असतं. कोणाला काही प्रश्न? नाही, एक स्पेरिकल ऑर्बिटल असतं आणि बस. पी ऑर्बिटल जे असतं, हे पी ऑर्बिटल मध्ये हा डबल डंबेल असतो, याला 2 डंबेल असतात, त्याला डबल डंबेल म्हणतात. त्यामध्ये किती ऑर्बिटल असतात, तर पी मध्ये 3 ऑर्बिटल असतात. पी ला ऑर्बिटल म्हणायचं. पी हा ऑर्बिटल आहे. काय बोलतोय पुन्हा नीट लक्ष द्यायचं. पी काय आहे? ऑर्बिटल आहे. आणि पी एक्स, पी वाय आणि पी झेड यांना ऑर्बिटल्स म्हणतात. ऑर्बिटल समजतं? एस, एस समजतं? ऑर्बिटल्स म्हटलं म्हणजे पी एक्स, पी वाय, पी झेड.
ऑर्बिटल म्हटलं म्हणजे पी. पी काय आहे? ऑर्बिटल. आणि त्याच्यामध्ये तीन काय आहे? ऑर्बिटल्स. समजला पॉइंट? मला पीएक्स ऑर्बिटल्स म्हणून मी काय म्हणणार? पीएक्स ऑर्बिटल्स. मग ऑर्बिटल मध्ये ऑर्बिटल्स असतात पीएक्स, पीवाय, पीझेड. का तीन असतात? कारण 0 +1 -1 त्याचा एम 3 आहे. एम 3 आहे म्हणजे त्याला तीन ऑर्बिटल्स आहेत. पी ला तीन ऑर्बिटल असतात. नसेल तर डोक्यात बसून घ्या. L0 म्हणजे एस, बरोबर. एम किती असतो? 1. L1 तो पी असतो, त्याचा एम किती असतो? 3. L2 आणि ते डी असतो, त्याचा एम किती असतो? 5. L3 म्हणजे तो एफ असतो, त्याचा एम किती असतो? 7. हे 1 म्हणजे 1 ऑर्बिटल, 2 5 ऑर्बिटल, 7 ऑर्बिटल्स. यांनाही आपण ऑर्बिटल म्हणतो. पी एस ऑर्बिटल, पी पण ऑर्बिटल्स म्हणतो. पी एक्स, पी वाय आणि पी झेड. ऑर्बिटल्स म्हणजे कंपार्टमेंट. ऑर्बिटल म्हणजे पी. ऑर्बिटल म्हणजे डी. डी मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? 5. एफ मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? 7. एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. आणि एस मध्ये फक्त एकच ऑर्बिटल्स असतो, 1 क्लॉकवाईज 1 अँटी क्लॉकवाईज. फायनली काय? पी मध्ये, एस मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन मावू शकतात? 2. पी मध्ये किती मावू शकतात? 6. डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. हे फिक्स नंबर असतात. हे फिक्स नंबर असतात. चला, तुम्हाला बऱ्यापैकी कळालं. आता पी ला ऑर्बिटल म्हणायचं आणि पीएक्स पेअर ला ऑर्बिटल्स म्हणायचं. काय म्हणायचं? ऑर्बिटल्स. आणि या पीएक्स शिवाय पीझेड काय शो करतो? तर इलेक्ट्रॉन्स प्रोबेबिलिटी ऑन एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस. एक्स एक्सिस वरती जिथे इलेक्ट्रॉन सापडेल त्याला पीक्स म्हणतात. वाय वरती सापडेल तर पी वाय, झेड वरती सापडेल तर पी झेड. मग पी ऑर्बिटल 3 ऍक्सिस मध्ये असतात. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. पी ऍक्सिस वरचं ऑर्बिटल असं असतं अलॉंग द एक्स ऍक्सिस. हा वाय ऍक्सिस आहे, तो वाय ऍक्सिसचं ऑर्बिटल असं असतं अलॉंग दी वाय ऍक्सिस. आणि झेड ऍक्सिसचं कसं असेल? झेड ऍक्सिस. कळलं काय बोललो मी? एक्स ऍक्सिस वरती पी एक्स, वाय ऍक्सिस वरती पी वाय आणि झेड ऍक्सिस वरती पी झेड. तीन टाईपचे पी ऑर्बिटल असतात. पी एक्स, पी वाय, पी झेड. एक्स ऍक्सिस वरती, वाय वरती डंबेल, झेड वरती डंबेल. कंबाईन केलं तर टोटल किती इलेक्ट्रॉन फिरत असतात? 6 इलेक्ट्रॉन. पी ऑर्बिटल पजेस 1 नोडल प्लेन. माहिती आहे आपल्याला किती नोडल प्लेन असतं पी ला? तो पी एक्स असेल, तो पी वाय असेल किंवा तो पी झेड असेल. प्रत्येकाला एक नोडल प्लेन असतो. त्या प्लेनला काय म्हणतात? अँग्युलर नोडल प्लेन. अँग्युलर समजतं? व्हर्टिकल. अँग्युलर म्हणजे व्हर्टिकल. नेक्स्ट पी कळाला. आता डी. डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल मध्ये किती ऑर्बिटल्स असतात? 5. किती? क्लोअर लिप म्हणजे असं, याला क्लोअर लिप शेप म्हणतात. क्लोअर लिप बघितलं कधी? लवंग. हे लिप बघितले का? 4 असतात असे. लवंग बघितलंय का? हे लिप बघितले का? 1 2 3 4 असे असतात. असं असतो तो लवंग. असं काहीतरी असतं ते. मग एक क्लोअर लिप म्हणजे त्याचे लिप असे असतात, कुणाला क्लोअर लिप शेप म्हणतात. तर डी ऑर्बिटलला क्लोअर लिप शेप असतो. डी मध्ये 5 ऑर्बिटल असतात. डी स्वतः एक ऑर्बिटल आहे. पण डी मध्ये 5 ऑर्बिटल्स आहेत. किती? त्यांचे नाव समोर आहेत. पहिला आहे एक्स वाय. चला, डी ऑर्बिटल थोडा वेगळा आहे, ते बघू आपण. डी ला किती प्लेन असतात माहिती ना? डी ला किती प्लेन असतात? 2. 2 नोड्स असतात. किती असतात? 2 नोड्स असतात. चला, दरवाजा बंद करून घे. तर
डी ऑर्बिटल थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे नीट बघायचं. चला, कोणतं बघायचं? डी ऑर्बिटल. हे डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटलचा फर्स्ट जो टाइप आहे त्याचं नाव काय आहे? फर्स्ट टाइप. नोट्स काढल्या का? अर्ध्या नाही, नोट्स काढल्याशिवाय जायचं. नाहीतर मग मी काही नाही, पॅरेंटला फोन लावणार, नोट्स काढत नाही तुमची. मी टेन्शन नाही. नोट्स काढायच्या नसतील सांगा, घरी फोन करून द्या मला, मी बोलतो, तुम्ही घरी उद्या. नोट्स आज सांगितलं ना, 7 महिने मी 7. त्या मस्केला मला नाही काढलं, त्याच्या मम्मीला फोन लावतो. बरोबर. पॅरेंटला सांगू तुम्ही काढा, नाही तर मग फेल झाले विचारू ना. फेल झालं विचारायचं. त्या छोटे मुलं नाही की पनिशमेंट 10 कशाकडे असं सांगणार का? नाही. चला, तर आपला फर्स्ट ऑर्बिटल आहे डी. ऑर्बिटलचे किती टाईप असतात? 5 ऑर्बिटल्स. पहिला आहे एक्स वाय. दिसतोय का? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, त्यांच्या मधला शेप आहे बघा, त्याच्यामध्ये आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या मिडल मध्ये इथे बघा, समजतं ना? मिडल समजतं ना? आता बघा, डी एक हा एक्स झेड, हा एक्स आहे आणि झेड आहे, याच्यामध्ये आहे बघा, दिसतोय का? एक्स वर नाही, झेड वर नाही, दोघांच्या मध्ये. हा बघा, डी वाय एक्स, वाय आणि झेडच्या बघा मध्ये आहे, दिसतोय का? दोन म्हणजे दोघांच्या मधला स्पेस. आणि हा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, एक्स ऍक्सिस वरती आहे आणि वाय ऍक्सिस वरती आहे, मध्ये नाही ऍक्सिस वर. अरे हा एक्स ऍक्सिस आहे ना, दिसतोय का? मधून गेला ना एक्स ऍक्सिस. आणि झेड म्हणजे फक्त झेड ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस आहे. झेड ऍक्सिस वरती दिसतोय का? मग एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर दोघं आहे ना, हे मिळत झालं ना. कुठे वाय आहे? कुठे वाय आहे? अरे हा झेड स्क्वेअर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? झेड स्क्वेअर मग वेगळा आहे ना, तुम्हाला हे समजतं नाही? याच्यात पॅटर्न आहे, पॅटर्न आहे की नाही? हा वेगळा आहे की नाही? त्याला डोनेट शेप म्हणतात, त्याला काय म्हणतात? डोनेट शेप. आपल्याला माहिती दोन प्लेन असले पाहिजे, दिसतंय का? दोन प्लेन इथे दिसतंय ना? दिसतंय की दोन प्लेन? मग इथे फक्त हा असं चालणार आहे का? नाही, याच्यामध्ये दोन प्लेन असतात. एक प्लेन इथे, इथे अशी जागा असते की इथे इलेक्ट्रॉन सापडत नाही, आणि असं एक प्लेन असतं की इथे खाली इलेक्ट्रॉन इथे सापडत नाही. डोनट समजतो ना? खाली वरती प्लेन समजतंय का? इथून ही अशी लाईन आहे की इथे इलेक्ट्रॉन सापडणार नाही, ते असं असलं पाहिजे होतं. कळालं? आणि याच्या खालूनही अशी जागा इथे खाली जा की इथे इलेक्ट्रॉन सापडत नाही. हा एक नोड, हा एक नोड म्हणून डीला मिनिमम 2 नोड असतात. आणि मध्ये ही जागा सुटते, मध्ये काय सुटते? याला म्हणतात वन हाफ ऑफ द ऑर्बिटल आणि डम्पेल, म्हणून हे असं डीएक्स वर असं असतं. कळालं? पुन्हा झेड ऍक्सिस वरती असतं, अराउंड द झेड ऍक्सिस असतं, अराउंड जे कोणाच्या सर्कल मध्ये आहे? झेड. शेप कळाले? कळते की नाही? बरोबर. तर नोट्स मध्ये मला शेप पाहिजे, नोट्स मध्ये मला शेप पाहिजे, डी चे तर शेप प्रॉपर पाहिजे. चला, जर कळालं असेल तर पुढे जाऊ. डी ला किती प्लेन असतात? 2 नोड असतात, म्हणून त्यांचे शेप असे तयार होतात. हा क्लोर लिप शेप नाहीये, तो डोनट शेप आहे. कोणता? हे बघा, हा जो डी झेड स्क्वेअर आहे, एक्सेप्शनली डोनट शेप असतो, असतो की नाही? मग तुम्हाला विचारलं डी मधला एक एक्सेप्शनल शेप कोणता? तो क्लोर लिप शेप नाहीये, डोनट शेप, झेड स्क्वेअर. त्याला म्हणतात डी झेड स्क्वेअर. कसं काढतात? झेड ऍक्सिस वरती, वरती खाली आणि डोनट. कळलं? चला, शेप कळले. तर आपण बऱ्यापैकी आता ऑर्बिटल एसपीडीएफ तुम्हाला कळतंय, शेपही कळतंय, तुम्ही व्हिडिओ बघून नोट्स मध्ये काढणार. आता एनर्जी ऑफ ऑर्बिटल, हे जे ऑर्बिटल असतात 1s pdf, यांचं एनर्जी कसं असतं? यांचं एनर्जी कसं असतं?
The energy of electron in hydrogen atom is determined by the principal quantum number. हे बघा तुम्हाला प्रश्न विचारला तो हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमला किती शेल असतात? हायड्रोजन ॲटमला किती शेल असतात? इन्फिनिटी पर्यंत असतात. डायग्राम काढली होती ना. फर्स्ट शेल, एनर्जी गॅप दुसरी शेल, मग तिसरी शेल, गॅप कमी चौथी शेल, मग गॅप कमी फिफ्थ शेल, मग गॅप कमी इन्फिनिटी पर्यंत गेलो होतो ना. तर हायड्रोजन ॲटमला इन्फिनिटीच्या शेल असतात. मग याचा 1 याचा 2 हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे ना. मग पहिल्या शेल मध्ये 1s असतो. काय असतो? 1s. दुसऱ्या शेल मधल्या एस ला काय म्हणणार? 2s. याला म्हणणार 3s. प्रत्येकामध्ये एस असतो की नाही? असतो. प्रत्येक शेल मध्ये एस असतो. पहिल्या शेलला म्हणायचं 1s, दुसऱ्या शेलच्या एसला म्हणायचं 2s, तिसऱ्या शेलला म्हणायचं 3s. कळतंय का? फील होत नसेल तर पुन्हा एकदा बघू. चला दिसतंय हे काय? हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम कडे किती शेल असतात? हायड्रोजन ॲटम 1s आहे. काय आहे? 1s. एक इलेक्ट्रॉन. हेलियम 2 इलेक्ट्रॉन. पाठ केलंय की नाही? मग हायड्रोजन मध्ये पहिल्या 1s असतो ना प्रत्येकडे. बघा प्रत्येकडे 1s आहे की नाही? मग पहिला इलेक्ट्रॉन कशात जाणार? 1s मध्ये जाणार ना. कशात? 1s मध्ये. हॅलो. तो पाठ खाता असतो ना, तो 1:30 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत असतो. हा. कळालं काय? हा पूर्ण 1s आहे. कोणताही ऍटम असेल पहिला इलेक्ट्रॉन 1s मध्ये जाणार. हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1s मध्ये 1 गेला. हेलियम 1s मध्ये 2 गेले. लिथियम 1s मध्ये संपलं ना. 1s पहिली शेल संपली. आता तिसरा इलेक्ट्रॉन कुठे आहे? 2s मध्ये. दिसतंय का 2? बेरिलियम 4 1s मध्ये 2, 2s मध्ये 2. संपलं 2s ची कॅपॅसिटी. बोरॉन 1s मध्ये 2, 2s मध्ये 2. तिसरा काढावा लागेल आता. 2p. दुसऱ्या शेल मध्ये p असतो. कार्बन किती? 6. 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, p मध्ये 2. कारण p भरायला 6 लागतात. किती लागतात? 12 भरला नाहीये. नायट्रोजन 1s मध्ये 2, p3. ऑक्सिजन p4, क्लोरीन p5, निऑन p6. सर्व पॅटर्नच आहे ना. पाचवीतल्या पोराला कळतं काय चाललंय. काय नाही. तो म्हणणार सर पी मध्ये 1 वाढलाय. मागचं कॉमन आहे. मागचं कॉपी पेस्ट. सोडियम 6 भरला का? 6 भरलं. मग तिसरं शेल 3 असतो. मॅग्नेशियम 3s2 भरलं. ऍल्युमिनियम तिसऱ्या मधला पी आला. दुसऱ्यात पी असू शकतो, तिसऱ्यात पी नसणार का? असणार ना. मग भरायचं 1 2 3 4 5 6 भरला. बरोबर की नाही? मग के आला. के मध्ये आता पुन्हा एक इलेक्ट्रॉन वाढला. मग चौथ्या मधला एस. पी मधनं एस येतोय ना. हा पी होता. पी भरल्यानंतर काय आला? एस झाला ना. इकडे लक्ष द्यायचं. एस भरल्यावरती पी आला. पी भरला की नाही इथे. सेकंड शेल संपली. थर्ड शेलचा पुन्हा थर्ड शेल मध्ये गेला तुम्ही. आता थर्ड शेल मधला एस पुन्हा आला. पुन्हा थर्ड शेलचा पी येणार. थर्ड शेलचा पी भरला. पुन्हा फोर्थ शेल आला. फोर्थ शेलचा एस आला. पॅटर्न फिक्स आहे. एस पी. सोपं आहे की नाही एकदम? न ऍटॉमिक नंबर लिहिता येतं. फक्त काय माहिती पाहिजे? काय माहिती पाहिजे? सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात?
मग कसं करणार मी? 1s मध्ये 2, इकडे काय शिंदे किती इलेक्ट्रॉन आहे? 1s मध्ये 2 संपलं, फर्स्ट शेल संपलं. 2s मध्ये 2, 2p मध्ये 6, सेकंड शेल संपलं. बरोबर का? झाले किती झाले? 10. 3s मध्ये 1. खतम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इन टर्म्स ऑफ ऑर्बिटल्स, इन टर्म्स ऑफ. आणि आपला 8वी 9वी 10वी फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड शेल मध्ये 1, थर्ड शेल मध्ये 1. हे आपलं 9वी 10वी. 9वी 10वी कसं 281, पण 2 कोणामध्ये आहे? एस कुठे आहे? 8 कुठे आहे? 2s मध्ये, 2p मध्ये. एस मध्ये ते असे फिरत आहे, ते पी मध्ये एक्स ऍक्सिस वरती एक असा फिरतोय, 2 पी झेड मध्ये फिरताय, 2 पी एक्स मध्ये फिरताय. करताय का लॉजिक? कारण पी मध्ये 3 ऍक्सिसला असतात, 2 एक्स ऍक्सिस वरती फिरताय, 2 वाय वरती फिरताय, 2 झेड वरती फिरताय, आणि एस मध्ये गोल गोल फिरताय. हे बघा, हे जर तुम्हाला फिल करायचं असेल, हे 2s 2p6, तर कसं फिल होईल? न्यूक्लियसच्या बाहेर 2s आहे, काय आहे? एक एवढी जागा आहे, येथे नोड आहे, आणि एक एवढी जागा आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन फिरत आहेत. फिल झालं. एस ऑर्बिटल कळालं 2s. आता 2p ला कसं करायचंय? 2p ला हा वाय ऍक्सिस आहे झेड, आणि हा एक्स ऍक्सिस आहे. तर काही इलेक्ट्रॉन एक्स 2 इलेक्ट्रॉन एक्स ऍक्सिस वरती फिरतात. शेप जरा मोठा असतो, काय असतो? एक्स ऍक्सिस वरती फिरतात, त्याला px म्हणू. 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन कोणी फिरताय? वाय ऍक्सिस वरती py 2 इलेक्ट्रॉन फिरताय, आणि आणखी झेड वरती काय फिरताय? 2 इलेक्ट्रॉन फिरताय. पुन्हा नीट विचार करा, आता 3s येतोय, काय येतोय? या 2p च्या बाहेर 3s. सुरुवात होतो इथून, 1 एक नोड, 2 एक नोड, 3. मग त्यात पुन्हा पी येतो, मग त्याचा पी पुन्हा मोठा, px. बरोबर समजताय का? ते सोपं नाही ते का? मग त्याचा पी मोठा, 3p चा पी मोठा, त्यानंतर 3p झेडचा मोठा, पुन्हा पुढे 4s येणार आहे, मोठा 4s, त्याचा 4चा 4px त्यापेक्षा मोठा. समजलं काय चाललंय? कोणाला काय आता कसे इलेक्ट्रॉन आहेत तर? अरे अनंत नाही, 11 इलेक्ट्रॉन. किती आहे? 11 झाले, संपलं. हा, एनर्जी गेली तर मग ते अनंतात जाते. म्हणजे कसं, आता याच्या लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय, आता 1s 3s मध्ये फिरतोय ना सोडियमच्या. आता हा फिरतोय, याला जर कोणी बाहेर एनर्जी दिली, आयनायझेशन पोटेन्शियल, की तो म्हणतो चालला मी सोडियम या न्यूक्लियसला म्हणतो बाय बाय, आउट. त्याला फक्त थोडी एनर्जी पाहिजे. का पाहिजे? कारण या पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्ह चार्जला होल्ड करून ठेवलाय. याला बाहेरून पैसे मिळाले की आउट. लास्ट शेल 3s वर लास्ट शेल आहे ना सोडियमची. कोणती शेल आहे? थर्ड शेल. मग बघू ना आपण आधी आपलं टार्गेट काय चाललंय, याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर चॅप्टर आपण का शिकलो? आपल्याला शिकायचं होतं की प्रत्येक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. त्यात एस नावाची गोष्ट अशी असते, पी नावाची गोष्ट अशी असते, डी नावाची गोष्ट अशी असते, आणि त्याच्यामध्ये गप्पा होतात. आणि हे असं लिहिलं की तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं काय कुठे आहे, कोण कुठे फिरतो आहे, काय आहे. पुढे आता 281 नसतं, असं असतं 1s2 2s2 2p6. आणि तुम्हाला ते कळेल, हे 2p6 पुन्हा पुन्हा येणार, तेच तेच कॉपी होणार. त्याच्या पुढे जायचं, फक्त काय करायचं आहे, पाठ करणं म्हणजे तेच आहे, सोपं एकदम. ते वेगळे का? एक रट्टा मारायचा, त्यात एक एक वाढवत जायचं. काय करायचं? सर्वांचं मागचं सारखंच आहे. सर्वांचं मागचं जे बघ, याचं बघा बरं, ऑर्गॉनचं सेमच आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p6. एक वाढला, टाकला अजून 4s1, तेच 4s2 सुरू.
याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्या चॅप्टर मधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट प्रत्येकाला एक कळायला पाहिजे काय आहे आणि ऍटम ऍक्च्युली असतो कसा, तिथे इलेक्ट्रॉन फिरतात कसे. फिरतात म्हणजे सापडतात. फिरतात म्हणजे आता इलेक्ट्रॉन फिरत नसतात, इलेक्ट्रॉन तिथे सापडतात. त्या डंबेल मध्ये कोणतरी असणार. इतके शब्द जसं ते इलेक्ट्रॉनिक पोलॅरिटी करतात. हम्म पोलॅरिटी करतात. एकमेकावरती कोलाइड करतील नाही, अपोज स्पिन असतात ना. काय असतात, एक क्लॉकवाईज फिरत असतो, एक अँटी क्लॉकवाईज फिरत असतो. इलेक्ट्रॉन एकमेकाला कोलाइड करत नाही. कोलाइड मला सांगा, कोलाइड कोणत्या गोष्टी करतात? कोलाइड कोण करतो माहिती का? एक थांबला जरा. माझ्याकडे एक मॅग्नेट आहे, छोटे छोटे भेटतात ना ते मॅग्नेट, छोटे ब्लॅक कलरचे असे छोटे छोटे मॅग्नेट आहेत. मी ह्या मॅग्नेटला असे एकमेकावरती फेकले, हा नॉर्थ पोल कधीच कोलाइड करणार नाही. कळेल का? करणार नाही. हा साऊथ पोल नॉर्थ पोल हॉट होईल. मी तुझं म्हणणं आहे की माझ्याकडे नॉर्थ पोल असे सर्व इलेक्ट्रॉन आहेत. माझ्याकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत, ते एकमेकावरती कोलाइड करायला जातील का? आता त्यांना एक दुसरीची आवडत राहील नाही. म्हणजे असं असतं, हा जो हा इलेक्ट्रॉन इथे असतो, हा इथे असतो, हा म्हणतो भैया दूर राहायचं. बोलीचा प्रश्न नाही, जमत नाही आपलं. दोघं इलेक्ट्रॉन एकमेकांशी जमून घेत नाहीत, दोघं सोबत राहत नाहीत. किंगडम माहिती ना? हिस्ट्री माहिती ना इंडियाची? इंडियन हिस्ट्री मध्ये मुघल्स वगैरे शिकलात ना? एक किंग बनायसाठी 10 किंगला मारलं जायचं माहिती ना? किंग एकच बनणार, जमणारच नाही ना. ते किती छान मुलं होती ते महत्व नाही. आता सिंपल आहे, हा एक किंग आहे, हा किंग आहे आणि याला 5 मुलं आहेत, 1 2 3 4 5 आहेत की नाही? यातला हा एकदम अग्रेसिव्ह आहे, हे बिचारे दोन नॉर्मल आहेत, हे 50-50 आहे. हा अग्रेसिव्हला टार्गेट करणार, मीच राजा बनणार. बनणार ऑब्विसली आहे टार्गेट. तर मग टीम यांना हवा देणार ना, मागची यांची यांची बॅकग्राऊंड टीम तयार होणार, होते की नाही? मूवी बघितले की तुम्ही राजा बनले बरोबर, टार्गेट करणार ना तो. टार्गेट त्यांना शिकवणार, याला मारा, याला कळत मग की मारा यांना, पर्याय नाहीये. सिंपल थिंग आहे, दोन सेम गोष्टी एका ठिकाणी बसू शकत नाही. बसतील का? बिलकुल ना. इलेक्ट्रॉन बसतील ना तुमचं नेचर बसेल. कोणतेही दोन सेम नेचरचे माणसं एकत्र राहू शकत नाही. कळलं? सेम नेचर ऍडजस्ट होत नाही आणि सेम चार्जेस हे होत नाही, सेम मॅग्नेटिक पोलही होत नाही. कळलं? तर इलेक्ट्रॉन्स हे कुठे आहे? हा मग अरे काही काय कळत नाही मला. हम्म? काय कारण? बरोबर, मला काहीतरी दाखवून जायचं, उद्या चांगला करू नये. टार्गेट लक्षात ठेवायचं 4 महिने. ओके, आता लिहून टाकलं काय? बिलकुल ठीक आहे, राहू शकतो. काय त्यांना नाही सांगायचं मी गेला, त्यांना त्यांचं बसू दे. चला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये प्रॉब्लेम वगैरे नाही? बरोबर. ऑनलाईन कोणी आहे की नाही? राहुल ओके. मी आहे सर मी. दीपकही आहे का? काही प्रॉब्लेम नाही. अरे शौर्य करताय का रे, काय चाललंय? हो सर. बरोबर, गुड. तर अशा प्रकारे आपण शिकलो आहोत की आता हे तुम्हाला कळेल की हायड्रोजन मध्ये हायड्रोजन आहे, हायड्रोजन कडे वेगवेगळे शेल्स असतात ना. आता हायड्रोजन कडे 1s शेल असतं, 2s असतं, 3p सर्व शेल असतात. हे असतात की नाही? इलेक्ट्रॉन कुठेही जाऊ शकतो, एनर्जी भेटली म्हणजे तो 1s कडनं उड्या मारला जाणार, 3d वर जाणार, उड्या मारला जाणार, 3s जाऊ शकतो ना, जाऊ शकतो. मग इथे आपल्याला चेक करायचं एनर्जी, कोणत्या ऑर्बिटलची एनर्जी किती असते. तर ऑर्बिटलची एनर्जी प्रिन्सिपल क्वांटम नंबरवर ठरते. ज्याचा नंबर जास्त त्याची एनर्जी जास्त, तो न्यूक्लियस पेक्षा दूर मोठा. 1s मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी 2s पेक्षा 1s पेक्षा 2s ची जास्त. शेल नुसार असतं. 1s म्हणजे फर्स्ट शेलची एनर्जी सेकंड शेल पेक्षा कमी, 2s ची 3s पेक्षा कमी. थर्ड शेल आहे नाही, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. 4s म्हणजे
फोर्थ शेल कळते का? हे काय 1s म्हणजे फर्स्ट शेल, 2s 2p म्हणजे सेकंड शेल, 3s 3p म्हणजे थर्ड शेल, 3d पर्यंत 4s 4p 4d 4f फोर्थ शेल. नंबर कोणता आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढला, शेलची एनर्जी वाढली, शेलमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढली. आणि जर तुम्ही म्हटलं 2s आणि 2p ची एनर्जी इक्वल आहे म्हणजे काय? सिमिलर आहे, एका शेल चेंबर आहे 2s आणि 2p. हे 3s 3p 3d सारखी यांची एनर्जी सारखी आहे का? एका शेल चेंबर आहे की नाही? 3s ही थर्ड शेलचा, 3p थर्ड शेलचा आणि 3d थर्ड शेलचा असतो का रे? बरोबर. फोर शेल वाल्यांची एनर्जी सर्वांची नियरली सेम, 4s. From burning capacity division. 3s. आपण एनर्जी म्हणतोय ना इलेक्ट्रॉनची, शेलची एनर्जी म्हणतोय ना, एका शेल मधल्यांची एनर्जी सारखी, छोट्यांची एनर्जी कमी, बाहेरच्यांची एनर्जी जास्त. मग आपण काय म्हणतो, हे 2s आणि 2p एका शेल मधले आहेत, एक्झॅक्टली सेम आहेत का? नाही, यांची एनर्जी सिमिलर आहे, एक्झॅक्ट सेम नाही. काय म्हणतोय मी? सिमिलर. मग जेव्हा एका शेल मधल्यांची एनर्जी सारखी असते त्याला डिजनरेट म्हणतात, यांना म्हणतात डिजनरेट ऑर्बिटल. डिजनरेट ऑर्बिटल म्हणजे एक्झॅक्टली सेम नाहीये, 2s 2p ची एनर्जी सेम नसते, दोघं वेगळे ऑर्बिटल आहेत पण जवळ आहे. एनर्जीचा गॅप काय आहे? कमी आहे. 2s 2p चा एनर्जीचा गॅप काय आहे? कमी आहे. 2p चा गॅप 1s पेक्षा काय आहे? जास्त आहे. 1s पेक्षा 2s चा एनर्जी गॅप जास्त आहे, पण 2s 2p एका शेल मध्ये असल्यामुळे त्यांचा गॅप कमी आहे, म्हणून त्यांना आपण सिमिलर म्हणू शकतो, म्हणून त्यांना डिजनरेट ऑर्बिटल म्हणतात. काय म्हणतात? डिजनरेट म्हणजे काय? ऑर्बिटल हॅव्हिंग सेम एनर्जी. 2s 2p ची एनर्जी सेम आपण मानतो, एक्झॅक्टली ती नसते, त्यात थोडा गॅप असतो. काय असतो? पण 2s ला मी 1s सोबत कम्पेअर करू शकत नाही, 1s ची एनर्जी छोटी, 3s ची एनर्जी जास्त. 2p ला तुम्ही कोणासोबत कम्पेअर करू शकता? आता 2p ची एनर्जी पेक्षा मला सांगा 3s ची एनर्जी जास्त का 2p ची एनर्जी जास्त? 3s ची जास्त का? थर्ड शेल. कळलं? पण 3s ची एनर्जी कोणासोबत सारखी मॅच होऊ शकते? 3p सोबत, 3d सोबत, कारण एका शेलचे. मग या तिघांना डिजनरेट ऑर्बिटल म्हणतात, या चौघांना डिजनरेट ऑर्बिटल म्हणतात. या दोघांना कारण यांच्या नियरली एनर्जी काय असतात? सेम असतात. नियरली म्हणतोय, एक्झॅक्ट नाही. हा शब्द मी पुढे वापरणार, हा शब्द मी पुढे कळलं? आता तुम्हाला सांगितलं की मल्टी इलेक्ट्रॉन ऍटम ही फॉर्म्युला कोणासाठी करेक्ट आहे? ओनली हायड्रोजन. आता सोडियम आला, सोडियम साठी हा फॉर्म्युला आपण करेक्ट मानणार नाही. सोडियम साठी काय? N+L रूल. कोणता रूल? ज्याचा N+L जास्त त्याची एनर्जी जास्त. आता विसरून जा की हायड्रोजन ऍटम आहे, आता सोडियम आहे. सोडियम मध्ये तुम्ही 2p बघितलं, सोडियम मध्ये तुम्ही 3p बघितलं. आता मला सांगा 2p आणि 3s चा एनर्जी कोणाची जास्त आहे मला सांगायची, मी कशी सांगणार? मला 2p आणि 3s ची एनर्जी सांगायची, 2p आणि 3s. हायड्रोजन ऍटम नाही आहे, N+1 रूल लावा लागेल, N+L रूल. सॉरी, 2p चा N किती आहे? 2p चा N किती आहे? अरे हा N असतो ना, 2p चा L किती आहे? अरे p चा L किती असतो? 1 असतो ना रे. p ला L किती असतो? 1. मग 2+1 3 झालं की नाही? आता 3 चा N किती येते? 3 आणि L किती आहे? 0. तर हे 3 आणि 3 झालं ना.
कळतंय? याचं नियरली इक्वल टू सेम म्हणणार. काय म्हणणार? सेम म्हणणार. सेमच म्हणणार नाही ना तू, बरोबर? आता मला 3D आणि आपण 4S बघू. काय बघू? 3D आणि 4S. चला 3Dचं एनर्जी कसं काढणार? एन किती आहे आणि एल किती आहे सांगा. याच मग भैया एनर्जी 3Dचं जास्त आहे. भले तो तिसऱ्या शेल मधला आहे, पण N+1 कोणात जास्त आहे? कारण हायड्रोजन नाहीये. कळालं? हा एक्झॅक्ट प्रश्न JECT विचारतो की 3D थर्ड शेलचा असतो, S4 शेलचा आहे, तो 3Dची एनर्जी जास्त आहे कारण त्याचा N+1 जास्त आहे. काय याचा? म्हणून त्याची एनर्जी 4S पेक्षा जास्त. आणि हे मी पुढे सांगणार तुम्हाला मी की हे का असं झालं. कळलं? हे थर्ड शेल मधलं आहे पण एनर्जी काय जास्त आहे? N+1 रूल. कोणता रूल? कळलं? पुन्हा एक रूल आहे. पुन्हा एक रूल आहे. atomic number increases, energy decreases. आता मला हा हायड्रोजन दिसतोय, हा सोडियम दिसतोय. सोडियमचं 1s आहे आणि सोडियमचं 1s आहे आणि हायड्रोजनचं 1s आहे. कोणाची एनर्जी जास्त असेल? करू शकतो ना असेल? काय वाटतं प्रत्येकाचं 1s सेम असतं का? हॅलो, लिहिलं असेल तर जायचं. बघू. कन्फर्मेशन काय लिहिलंय का माझ्या? ओके. तो मस्ती आहे ना? कमी लिहितो तर रोहिणीशी लिहितोय का? ठीक आहे, उद्या वाचून यायचं रे महाजन. आता हायड्रोजनचा 1s आणि सोडियमचा 1s सारखा असेल का? हायड्रोजन मध्ये 1s आहे का? कसा दुखतोय रे, बोलत होतो विराज. हायड्रोजन मध्ये 1s आहे, सोडियम मध्येही आहे, ऑक्सिजन मध्येही आहे. या तिघांचं कम्पेअर करू शकतो ना आपण. तर लक्षात ठेवायचं ॲटॉमिक नंबर जसा वाढतो तसं एनर्जी काय होतं? कमी होत. मग सोडियमचा 1s जर मी म्हटला, सोडियमचा 1s एनर्जी हायड्रोजनच्या 1s पेक्षा कमी असतं. कमी. atomic number increases, the energy of orbital decreases. अरे पण मी तेच सांगलो ना, तिघांचे 1+0 आहे की नाही, पण atomic नंबर कोणात जास्त आहे? म्हणून त्याचा एनर्जी कमी. 1+ चा रूल कधी लावायचा? एका ऍटम साठी. सोडियमचा 2p आणि सोडियमचा 3s मध्ये काय होईल? 2p आणि 3 S1 याच्यातला N+1 रूल, N+1 रूल आहे. एकाच ऍटम मध्ये जर S आणि P ला कनेक्ट करायचं, पण एका ऍटमच्या 1s ला दुसऱ्या ऍटमच्या 1s साठी कम्पेअर करायचं असेल तर N+ सारखं असेल ना. 1s 1s नाही काय, N+1 सेम येईल ना. ऍटॉमिक नंबर कोणाचा कमी आहे? याची एनर्जी असते. रूलचा फायदा नाही ना, सेमच आहे ना ते. कळलं का? आपला लास्ट टॉपिक बाकी चॅप्टरचं काय? मी जे सांगितलं मला नोट्स मध्ये चांगल्या प्रकारे जेवढं जमेल तेवढं उतरून पाहिजे, बरोबर? तुम्हाला कळत असेल की आता फक्त एवढंच पेज बाकी. चॅप्टर इम्पॉर्टंट काय होतं? कारण त्यात भरपूर गोष्टी होत्या. इलेक्ट्रॉन काय, ऑर्बिटल्स काय. आता तुम्हाला कळत असेल की सुरुवातीला मी ऍटम म्हणायचो, बरोबर? काय म्हणायचो? ऍटम म्हणायचो. आणि काय म्हणायचो?
न्यूक्लियस असतं, शेल असतात, पहिलं दुसरं. आता मी काय म्हणतो, एरिया. न्यूक्लियसच्या भोवती एस शेल, न्यूक्लियसच्या भोवती पी शेल, न्यूक्लियसच्या भोवती डी शेल, अजून बाहेरचा एस शेल, अजून डी शेल. हे थोडस सोपं नाही काय आहे. आणि इलेक्ट्रॉन सापडतो तिथे, गॅरंटी नाही अजून की थोडा कमी सापडू शकतो. प्रोबॅबिलिटी आहे ना. मी म्हणतोय इलेक्ट्रॉन सापडणारच आहे, प्रोबॅबिलिटी. अजून आपण इलेक्ट्रॉन शोधतो. काय डी ऑर्बिटल मध्ये असतं. दाखवतो डोनट शिल्पट असतं, ते डी आलंच नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयरन. हे बघा, आता गुगलला तुम्ही काय विचारलं, त्याने काय दाखवलं, असं दाखवलं का फर्स्ट शेल 2 8 वगैरे, पण काय दाखवलं 1s2. काय दाखवलं 1s2 2s2 2p6 3s2 3p6. 3p6 नंतर 4 शेल सुरू झालं ना, 4s2. मग आता 4s 4p लागलं पाहिजे ना, काय लागलं होतं पाहिजे. मग 4 मध्ये एक नवीन ऍडिशन होतं, डी. काय होता डी. डी 10 पर्यंत जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत एस येत नाही. काय येत नाही, एस येत नाही. कळतंय का सर? डी आला ना, तो नवीन ऍडिशन झालं ना. आता एडिशन कसं झालं, तो डी का तिथे आहे? कारण मी सांगितलं ना की 4s पेक्षा एनर्जी कोणात जास्त असतं. आता सांगितलं ना 4s की 3d कोणात एनर्जी जास्त आहे. मग भैया बाहेर एनर्जी वाला बाहेर राहील ना, का लवकर भरला जाईल. रूल सब सेम आहे ना, n+1. तो खाली, आता हा 3D इथे बसू शकत नाहीये ना, इथे बसायला नाही, याचं एनर्जी कमी पडतंय ना, मग त्याला मध्ये टाकावं लागतं ना. ते असं नाही 3D 4s व्हायला पाहिजे होतं, पण मॅथमॅटिकली 4s ची एनर्जी कमी आहे, मग त्याला 3D च्या आधी घ्यावं लागतं. मग पी येतो. मग काय येतं, पी येतो. मग तोच तर प्रश्न आहे ना, जेईला विचारलं होतं, हाच प्रश्न घेतला होता मी. 3D आणि 4s मध्ये एनर्जी कोणाचं जास्त असतं, 3Dचं, म्हणून तो बाहेर असतो. मग आयरन, हा लोखंड आहे ना, आयरन मध्ये हे ऑर्बिटल असतं, डी ऑर्बिटल. दिसायला कसं असतं, एक्स वायच्या मध्ये. हे 3D कसं दिसतं, यातले काही इलेक्ट्रॉन एक्स वायच्या मध्ये आहेत, काही इलेक्ट्रॉन झेड एक्सच्या मध्ये आहेत, काही इलेक्ट्रॉन एक्झेडच्या मध्ये आहेत, काही इलेक्ट्रॉन झेड स्कोर भोवती फिरतात. 6च आहेत. 6 इलेक्ट्रॉन आता कुठे फिरतात, ते पुढचा रूल तोच आहे ना. ते 6 कोणात आहे, एक्स वाय मध्ये आहे का एक्झेड मध्ये, शोधावं लागेल ना. मी म्हटलं ना पी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, येतात की नाही. मग ते पीएक्स मध्ये आहे, पीवाय मध्ये का पीझेड मध्ये आहे, हा पुढचा रूल. आपण पुढच्या लेक्चरला शिकणार की पी मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, भरतात 6. मग पीएक्स मध्ये 2 टाकायचे का 1 घ्यायचं, का पीझेड मध्ये 2 टाकायचे, हे बघावं लागेल ना. मग ते आपल्याला पुढे शिकायचे, कोणात ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन कुठे आधी भरायचे. ते क्लिअर झाल्यावर तुम्हाला सर्व पिक्चर कळेल. काय अजून बा थोडं पिक्चर बाकी, बरोबर आहे. तुम्हाला फक्त पिक्चर एवढं कळतंय की पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही काय करणार, पीएक्स मध्ये 2, पीझेड पीवाय मध्ये 2, पीझेड मध्ये 2. पण तुम्हाला म्हटलं 4 इलेक्ट्रॉन आहे, तर मग 4 कुठे टाकायचे, पहिल्या 2 मध्ये टाकायचे, असं करू शकतो ना. आता तुमचं नॉलेज अजून असं आहे, तुम्हाला म्हटलं 4 इलेक्ट्रॉन प्लेस करा, तुम्ही असं करणार 1 2 3 4. चुकीचं आहे, असं नाही होत. ते असं होतं 1 2 3 आणि मग 4.